हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजची सकाळ झालेली होती आणि इथे चिवताईच्या ब्रशची तयारी चालू होती, कारण मॅडम ना आलेले आहेत खूप सारे दात आणि तेच किडू नये ना म्हणून आतापासून तयारी चालू। ब्रश करून घेतला आणि लगेच ना तिच्यासाठी ऍपल कट करायला घेतलं। म्हटलं आज तुमच्या सोबत ना चिवताईचं सकाळचं रुटीन शेअर करावं की सकाळ सकाळी आमचं काय काय चालू असतं, आम्ही काय खातो काय नाही। आणि चिवताईचं ना ऍपल फेवरेट झाले, ते कट करत होती तर तिला काय दम पडत नव्हता, मध्ये मध्ये ना करत होती। मग पटकन ना ऍपल कट करून तिला खायला दिले आणि ऍपल नाही का खात नाही, तिला दोन्ही हातामध्ये ना ऍपल लागतात। मी तर तिला माझ्या परीने जेवढ्या सवय लावता येतील ना तेवढ्या सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मॅडमचा ऍपल खाऊन झालं की आम्ही दोघींनी पटकन आंघोळ करून घेतली। कुठं जय बाप्पा, जय बाप्पा। आता मॅडमच्या आंघोळ मेकअप सगळं झालं होतं। आता बारी होती ती माझ्या नाश्त्याची आणि सोबतच ना चिवताईच्या जेवणाची। इथे आम्ही दोघी सुद्धा ना मस्त असा डाळ भात एन्जॉय करत होतो। तसा डाळ भात ना मला काही जास्त आवडत नाही, पण चिवताईचा ना डाळ भात फेवरेट आहे, कारण डाळ भात ना चिमणीच्या पप्पांना खूप जास्त आवडतो आणि पप्पाची आवड तीच मॅडमची आवड आहे। माझं काय आहे माय, मला तर दोघांनी मिळून कामाला ठेवलंय। काय सांगू माय, लय वाईट वाटतं कधी कधी। मी एवढं सगळं करते, लेकराचं लेकरू पप्पा पप्पाच करतय। आता काय करणार, मुली असतेच पप्पांच्या पर्या, पण माझी वाली तर पप्पांची ना पक्की चमची आहे। तसा जेवढा जीव पप्पांना लावते ना तेवढा जीव ना मला पण लावते आणि आम्हा दोघांना काय सगळ्या गल्लीला जीव लावते। कोणीही रडू दे, ओळखीचं बिना पायकीचं, हिला सुद्धा लगेच रडायला येतं त्यांना बघून। हा, पण डोळ्याला पाणी येत नाही ती गोष्ट वेगळी आहे बरं का। आता इथे सकाळ सकाळी आमची पेट पूजा चालू आहे, म्हटलं त्या एनर्जी तर खूप जास्त येते अंगात। आता दिवस आमचा ना पूर्ण खेळण्यामध्येच जातोय बघा, म्हणून सकाळ सकाळीच ना पेट फुल करायचं काम करत असते मीच। मग काय पेट फुल मस्ती चालू। इथे एनर्जी संपवायला पप्पांच्या सोबत थोडीशी मस्ती केली चिवताई, नंतर गेली दादूकडे। आता यांची मस्ती चालू होती तोपर्यंत मी माझी कामं करून घेतली, कारण या कामातून ना एक दिवस सुद्धा सुट्टी भेटत नाही। पटकन कामं करून घेतली आणि पुन्हा मेकअप करून निघालो बाहेर। चिवताईला मागच्या वेळी ज्या दुकानातून डॉल घेतली होती ना त्याच दुकानामध्ये अजून एक डॉल घेण्यासाठी तिला आलं होतं, कारण विचार न करता मागच्या वेळी एवढी मोठी डॉल घेऊन गेलो तिच्यासाठी आणि तिला ती घेताच येत नाहीये, म्हणूनच तिच्यासाठी छोटी पण तिच्यासारखीच क्यूट डॉल घेण्यासाठी आलं होतं। पण तिच्यापेक्षा जास्त खुश तर मीच होते, कारण का मलाच भावल्या जास्त आवडतं। मलाच ना लहानपणापासून भावल्यांची खूप जास्त आवड आहे आणि ती आवड ना मी चिमणीमध्ये जपत आहे। आता चिमणीमध्येच ना माझी राहिलेली सगळी स्वप्न मला पूर्ण करायचेत आता। आणि चिवताईसाठी ना ही पिंक वाली डॉल आम्ही सिलेक्ट केलेली होती, जी की आमच्या मॅडमना प्रचंड आवडलेली होती। नुसती घेऊन ना पळत होती तिला, आणि तिला म्हटलं या काळ्यावालीला घेऊन जायचं का घरी, तर तिला ती सुद्धा आवडली, दोघींना घेऊन पळायला लागली। मग काय त्या काळ्यावालीचं तर काय काम नव्हतं, मग ती ठेवून दिली आणि पिंकवाली सिलेक्ट केली। आणि अजून आम्ही सगळ्या गोष्टी बघतोय तोपर्यंतच नाही घरी जायच्या तयारीत होती भाऊलीला घेऊन। नहीं घ्यायचं का? पागे पागे, अरे बापले। आणि आमच्या मॅडमने घरी येईपर्यंत अर्धी केस ना या भाऊलीची काढली होती, म्हणूनच तिची आल्या पहिली वेणी घातली। म्हटलं नाहीतर आमचं वाद हिला 2 दिवसामध्ये टकली बनवून ठेवायचं, कारण भाऊलीपेक्षा तिची केस जास्त मोठी होती, जी की मध्ये मध्ये येत होती, त्यामुळे तिला घेताच येत नव्हतं। मग ती डायरेक्ट केसाला पकडूनच उचलत होती तिला, म्हणूनच मी डायरेक्ट त्या भाऊलीची ना केसच पॅक करून टाकले। आता काही टेन्शनच नाही, आता केस पण उपटायची नाही, तिला घ्यायला सुद्धा तिला व्यवस्थित येईल। राणी झोपाव, गाई गाई। आता सगळीकडे तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे ना, आम्ही सुद्धा चाललेलो आहे कपल व्हिडिओ शूट फोटोशूट करायला। म्हटलं नवीन मोबाईल घेतलायस तर थोडीफार ट्रायल पण घ्यावी, कसे व्हिडिओ फोटोज येतात त्याचे। आलो होतो पण पाऊस चालू आहे
इथं सगळे पब्लिक थांबलेले आणि आपला राजा इथं बसलेला आहे. पाऊस फुल चालू आहे. चिमणी पण झोपले. पाऊस थोडा कमी झाला की लगेच मैदानात उतरलो फोटो व्हिडिओज काढायला. चिवताय तर झोपली होती. मग काय तिला दिलं होतं तिच्या नवऱ्याकडे. म्हटलं सांभाळ बाबा, आतापासूनच बायकोला. जवळ चिमणी झोपली होती. म्हटलं तोपर्यंत पटकन व्हिडिओ शूट फोटोशूट करून घेऊ, नाही तर उठल्यानंतर तिनं करून द्यायची नाही. सगळ्यांचं काही वेगळं चालू होतं आणि ते माझं काहीतरी वेगळं चालू होतं. त्या फांदीला धरायची गरज आहे का? बाबा कुठलं हसू नका ना, मग गेली ताकद, मग हसले. गॉगल दे रे मला. मी गॉगल चालू केलं. करू बघ मी आता तुम्ही पड चल. बस झालं. गुंगा येणार आता व्हिडिओच्या मग. अरे यार आता पटकन ना हसत खेळत कसा बसा व्हिडिओ शूट फोटोशूट करून घेतला. आणि त्या आमच्या वादळाची सुद्धा झोप पूर्ण झालेली होती, त्यामुळे त्यांनी सुद्धा मैदानात उतरले होते. आणि तिला खेळायला सुद्धा मोकळी जागा होती, त्यामुळे ती इकडून तिकडे पळत होती नुसती. आम्ही आलो होतो व्हिडिओ शूट फोटोशूट साठी. ह्यावेळी चिमणीचं काहीच नाही, कारण चिमणीला टकलू केल्यामुळे आता तिचं तर फोटो व्हिडिओ सध्या बंद आहेत, है ना. त्यामुळे मग चिमणीच्या पप्पाचा आणि माझा कपल व्हिडिओ शूट करायचा होता, फोटोशूट करायचा होता. तेच करण्यासाठी आलो होतो. सिम्पलच, असं काही वेगळं काय नाही. पण म्हटलं ठीक आहे, मोबाईल पण घेतलाय नवीन, म्हटलं ट्राय करू कसे फोटोज व्हिडिओज वगैरे येते, तर त्यासाठीच आलो होतो. आणि तुम्ही मज्जा मस्ती तर बघितलीच आजच्याला, किती केली किती नाही. मस्त फोटोशूट व्हिडिओ शूट झालंय. इंस्टाग्रामवर अपलोड करेन, युट्यूबला पण शक्य झालं तर तिथे सुद्धा क्लिप ऍड करेन. चला मग आता घरी जातो. झाला फोटोशूट व्हिडिओ शूट. बॅकग्राऊंड बघून घ्या तुम्ही कसा दिसतो एवढा. आपली पब्लिक सगळे आले. चिमणीला मस्त जागा झाली खेळायला, मोकळं मैदान. आपल्याकडे अशी जागा. मम्मा चला घरी, बस झालं. चला 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 घरी. चाय प्यायला जायचं कडे तिकडं. ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिबे नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पार्वे जमराज महाराज महाधिपत्यमयं सवंत पर्या. जिथे जाताना तुळशीच्या लग्नाची तयारी तुम्हाला दाखवली होती ना, तिथे संध्याकाळी ना जोरामध्ये ना लग्न पार पडलं तुळशीचं आणि कृष्णाचं. आणि एवढा पाऊस पडून सुद्धा ना एवढं सगळं पब्लिक होतं लग्नाला. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीचे धीमहि विष्णुपत्नीय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. इष्टदेवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवते